फ्रेंड्स, तर आता डिसेंबर महिना आहे आणि बीचला खूप जण फिरायला जातात. आम्ही देखील बीचला आलेलो आहे दिव्या घरला. परत दिव्या घरलाच का, तर इथून पुढचा आहे वेगळा प्लॅन, ते तुम्हाला कळेलच व्हिडिओजमध्ये. तर आम्ही आलेलो आहोत या हॉटेलमध्ये. ह्या हॉटेलचा व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही, तर मांजरेकर कोकणी स्वाद. तर हे जे हॉटेल आहे तर इथून 200-300 मीटर अंतरावरच बीच आहे आणि असा रोड देखील लगेचच रोडला लागूनच आहे. हे हॉटेल जे आहे ते तुम्ही पाहू शकता. तर कसं आहे, प्रत्येक वेळेस बीच साईड हॉटेल भेटेलच असं नाही, आणि भेटलं तरी देखील आपण फ्रेंड सर्कलमध्ये येतो. सगळ्यांनाच रूम आवडतील, परत काही गोष्टी आवडतील नाही आवडतील, डिपेंड्स. सो आम्ही हे केलेलं आहे आणि हे गार्डन रेस्टॉरंट किंवा गार्डन व्ह्यूवालं हॉटेल असं तुम्ही म्हणू शकता. तर आपण सध्या एंट्रन्सला आलेलो आहोत. तर इथे 4 व्हीलरची पार्किंग सुद्धा आहे, 2 व्हीलरची पार्किंग सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे चहा, कॉफी, नाश्ता, शाकाहारी, मांसाहारी सगळी व्यवस्था आहे खाण्याच्या बाबतीत म्हणू शकता तुम्ही. आणि मेन म्हणजे रेट देखील व्यवस्थित आहेत. आता सध्या सीझन आहे तर रेट थोडेसे जास्त असतातच, पण तुम्ही ऑफ सीझनमध्ये आलात तरी पण व्यवस्थित रेट्स आहेत. रेट्स आणि फोन नंबर मी तुम्हाला देईलच. आणि जेव्हा तुम्ही नेटवर टाकता बदामीकर रिसॉर्ट किंवा मांजरेकर कोकणी स्वाद असं टाकता तेव्हा ते येऊन जाईल. हे जे हॉटेल आहे तर पूर्ण गार्डन व्ह्यू आहे. एंट्रीपासूनच तुम्ही पाहू शकता गार्डन, एकदम नारळाचे पूर्ण झाडं आहेत आणि एकदम थंड आणि प्रसन्न वातावरण आहे. तर इथे सुरुवातीलाच गणपतीची मूर्ती आहे एंट्रन्सलाच, रिसेप्शनच्या इथे, आणि तेथून मध्ये मग रूम्स चालू होतात. तर पहिल्यांदा आपण रिसेप्शनच्या इथे डायरेक्ट आपण पहिल्यांदा ओनरशी बोलणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला हॉटेल दाखवणार आहे. तर तुम्ही सांगू शकता, हे जे आपलं हॉटेल आहे मांजरेकर कोकणी स्वाद बदामीकर रिसॉर्ट, तर याबद्दल माहिती सांगा. किती रूम आहेत, किती रेट आहेत आणि इथून बीच देखील जवळ आहे, तर या सगळी माहिती तुम्ही सांगू शकता. आज तुम्हाला सांगायचं झालं तरी बदामीकर रिसॉर्टच्या नावाने आपण इथं हे फर्म चालवतो. आमचे स्वतंत्र मांजरेकर कोकणी स्वाद नावाने इथे रेस्टॉरंट आहे. या बदामीकर रिसॉर्टमध्ये एकूण 12 रूम, 1 हॉल, जेणेकरून तर 71 लोकांची कॅपॅसिटी आहे. आमची जेवणाची खाती अशी आहे की आम्ही स्वतः कोकणी स्वाद म्हणून नावाने जे फर्म तयार केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही स्वतः कुटुंब आम्ही कोकण पद्धतीचं जेवण शाकाहारी आणि मांसाहारी करतो. आणि हे करत असताना आम्ही हे सगळे प्रोडक्ट, स्वतःचे मसाले, स्वतःचे सोलकढी, स्वतःचे बनवण्याची पद्धत ही वेगळी आहे. कुठल्याही प्रकारचं बाहेरून कुक किंवा कारागीर आमच्याकडं नाही आहे. आणि इथूनच आमच्या ह्या कोकणी स्वादपासून जवळचं सुवर्ण गणेश मंदिर हे मोजून हार्डली बघायला गेलं तर 5 ते 7 मिनिटावरती आहे. इथून कोकण किनारा हा समुद्र किनारा म्हटला जातो, याला पण 5 ते 7 मिनिटं लागतात. आणि जर बघायला गेलं तर ह्या दिव्याघरचं निसर्ग सौंदर्य हे फार निसर्ग नैनानी आणि वाडीवस्तीने आणि असलेल्या नारळ पोपलीच्या बागायतीने खुललेलं आहे. आणि इथे जर बघायला गेलं सगळ्यात प्रमुख हे सुवर्ण गणपती, जे सोन्याचं गणपती म्हटलं जातं, हे एक प्रकारे इथं मिळालेलं आहे. आणि त्याच्यातून या दिव्याघरला मोठं स्थान मिळालं आणि त्याच्यामुळं पर्यटकाचा हा ओघ, जेणेकरून तर पुण्याचे जास्त लोक असू शकतात, मुंबईचे फार कमी असतात. आणि हा पुण्यापासून 160 ते 150 किलोमीटरचा डिस्टन्स पडतो. आणि रायगडमधला दिव्याघर हा पर्यटन स्थळ फार मोठा प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहे. आणि इथं आजूबाजूला बघण्यासारखी अशी ठिकाणं आहेत की जेणेकरून तर श्रीवर्धन बीच असेल, इथे जवळच असणारा मुरुड जंजिरा किल्ला आहे, त्याच्याच बाजूला असणारा तुमचं दुसरं बीच आहे. अशा पद्धतीने हे दिव्याघरचं आमचं प्रसिद्ध पर्यटनासाठी असलेलं हे स्थान. आमचं हे बदामीकर रिसॉर्ट मांजरेकर कोकणी स्वादचा जर का संपर्क साधायचा असेल तर अनिकेत मांजरेकर यांच्याशी संपर्क साधताना 9689341553, दुसरा नंबर आहे 9422494961. कधीही रातबेरात तुम्ही अहोरात्र फोन करा, तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध असू. आणि आम्ही ग्राहक हाच दैवत मानून त्याला जेवढी सेवा अविरत देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करत राहू. तर तुम्ही एवढी चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि यांचा नंबर आणि सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइडच करणार आहे. खूप छान माहिती सांगितली, थँक्यू, धन्यवाद. तर तुम्ही पाहू शकता इथे हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था आहे आणि इथे बरेच पदार्थ भेटतात, जसं की डाळ तडका, डाळ फ्राय आणि सगळं शाकाहारी मांसाहारी जेवण. आणि मेन म्हणजे टेस्टी असे एकदम
उकडीचे मोदक देखील भेटतात. सर्व काही जे फेमस आहे कोकणामध्ये, जे कोकण फूड खाण्यासाठी लोक बाहेरून येतात, ते सगळं इथे उपलब्ध आहे. चला तर मग आता पूर्ण हॉटेल बघून घेऊ. आणि मेन म्हणजे इकडे गार्डन आहे, बघू शकता. आणि इथे गार्डन मध्ये डायरेक्ट जेवणाची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. बघू शकता इथे मस्त झाडांच्या मध्ये पूर्ण हे सगळे नारळाचे झाड आहेत. आणि ह्या झाडांच्या मध्ये टेबल्स टाकलेले आहेत जेवणासाठी, नाश्त्यासाठी. आपण इथे मस्त पैकी जेवण करू शकता फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत, आणि आपण कपल्स असाल तरी. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण नारळाची, फणसाची तसेच काजूची ही त्यांची पूर्ण शेती आहे या पूर्ण प्रांगणात. इथून जवळपास मध्येपर्यंत आहे. खूप लांब आहे हे हॉटेल. आणि मेन म्हणजे असे डिस्टन्सवर रूम आहेत. म्हणजे इथे बघू शकता तुम्ही, इथे 2 आहेत, हे खाली 1 आणि वरती 1 अशी रूम आहे. मग थोडंसं डिस्टन्स आहे, थोडीशी झाडी आहे, आणि पुढे जाऊन मग हे आहेत, पुढे जाऊन अजून वेगवेगळ्या रूम आहेत, तुम्ही पाहू शकता. तर असं 2 रूमचे ब्लॉक, 4 रूमचे ब्लॉक असं आहे, अशा पद्धतीने. आणि पूर्ण इथे AC रूमच आहेत सगळ्या. नॉन AC भेटतात पण खूप छान. हे बघा इथे अशी वेगळी कपडे वाळू घालण्यासाठी देखील इथे थोडीशी सोय आहे. आणि इथून बघा हे रस्ते तर किती मस्त आहेत, शेणाने सावरलेले आहेत. हे एकदम खूप छान वाटते इथे, आणि म्हणूनच जास्त थंड वाटतं. इथे सावली वगैरे पण आहे. चला तर मग आता तुम्हाला 4 रूमचा ब्लॉक दाखवते. इथे पाण्याची विहीर देखील आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे विहीर, इकडे 2-3 रूमचा ब्लॉक हॉटेल, परत इकडे 4 रूमचा ब्लॉक. आणि याच्या मागे देखील आहे जे आम्ही बुक केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. चला मी तुम्हाला दाखवते. आणि इथून एकदम छान गार्डनचा व्ह्यू दिसतोय, तुम्ही पाहू शकता. तर इथे कपल्स कशी फोटो काढत आहेत, मस्त टाइम स्पेंड करत आहेत, एकदम छान प्रसन्न वातावरणात. आणि आम्ही ब्लॉग करत आहेत. तर तुम्ही पाहू शकता हा 4 रूमचा ब्लॉक आहे, इथे 2 आणि वरती 2. तर असं सेपरेट केल्यामुळे इथं खूप छान वाटतं. म्हणजे असं गजगज नाहीये, एकदम फ्रेश आहे. आणि इथे बघा झाडं तर किती छान. आणि हा व्ह्यू भेटतो इथून. इथे देखील तुम्ही इथे बसू शकता नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि हा व्ह्यू भेटतो हा इथल्या गॅलरीतून. तर तुम्ही पाहू शकता हॉटेलमध्ये आमच्या इथे गॅलरीत आल्यानंतर हा व्ह्यू दिसतोय आपल्याला, एकदम झाडी वगैरे छान वाटतंय. अशा पद्धतीने व्हिडिओ टाकलेला आहे हॉटेलचा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा काही माहिती हवी असेल तर. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.